महागात पडतं दादा हे फार महाग आहे, मला जास्त महागात. राज्याच्या राजकारणात सध्या स्फोटक वातावरण निर्माण झालंय. विधान परिषदेच्या गडद वातावरणात एक ऑनलाईन रमीनं खळबळ उडवून दिली आहे आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. सभागृहात कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी खेळतानाचा कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावरून विरोधकांनी टोकाची भूमिका घेतली आणि अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा नाराजी व्यक्त करून गेले. पण सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या अजितदादांवर. अजित पवार यांनी नेहमीच्या शांत शैलीत मौन धारण केलं, पण हे मौन वादळापूर्वीचं होतं असं आता सांगितलं जातंय. सूरज चव्हाणप्रमाणे कोकाटेंनाही अजितदादांचा बडगा बसणार असा राजकीय वर्तुळात जोरदार सूर आहे. मीच बरोबर कसा असा नेहमीचा मंत्र जपत माणिकराव कोकाटे अजूनही खुर्चीला चिकटून आहेत. पण सूत्रांचं म्हणणं आहे की अजित पवार लवकरच कृषी खातं काढून घेणार आणि ते मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सोपवणार आहेत. एवढंच नाही तर पत्रकार परिषदेत कोकाटेंनी शासन भिकारी असल्याचं विधान करून अजून एक वाद ओढवून घेतला. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. या वक्तव्यावरूनही फडणवीस भडकले. अजितदादांचा संयम सुटला आणि आज दुपारी ठरलेली दोघांची बैठक अचानक रद्द झाली. आता सूत्रांचं स्पष्ट म्हणणं आहे, दादा भेट देत नाहीत म्हणजे राजीनाम्याची रमी संपलीच समजा. राजकीय सूत्रांचं गणित एकदम सोपं. कोकाटेंची गच्छंती ठरलेली आहे. आता फक्त दादांचं ट्विट बाकी आहे. राजकारणात वेळप्रसंगी पासा उलटतो, पण जर टेबलवर रमी असेल तर काही जणांना गेम ओव्हर व्हायला वेळ लागत नाही. असं म्हटलं तरी चुकीचं नाही. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.